माझ्याबरोबर वंदना गुप्ते आणि स्मिता तळवलकरांचं नॉमिनेशन होतं आणि त्यावेळेला ते अवॉर्ड मला मिळालं. नमस्कार, मी मधुरा शिधाई आणि कलाकृती मीडियात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेटवर माझ्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी अनिताताई. हाय अनिताताई. हाय मधुरा. मस्त मस्त मजेत आहे मी. खूप छान दिसतेस. आणि या रेड कार्पेटसाठी आज काय असं स्पेशल एक तुझा काय टच आहे ह्याच्यामध्ये? माझा काय टच आहे खरं तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण इतका महत्त्वाचा अवॉर्ड आणि हे इतर अवॉर्ड्सपेक्षा काहीतरी वेगळं आहे, काहीतरी ग्लॅमरस आहे, काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि मला इथे याला खूप आवडतं. खूप छान अवॉर्ड आहे. मला नॉमिनेशन आहे वाळवी या चित्रपटासाठी, त्यामुळे मला खूप छान आणि खास वाटतं आहे. माझा आजचा लुक तन्मयनी डिझाईन केला आहे, तन्मय जंगमनी, आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. मला असं बऱ्याचदा असं वाटतं काहीतरी महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसावी किंवा व्ह्युअर्सनी बनवलेल्या काहीतरी स्पेशल साड्या असाव्यात आपल्या कलेक्शनमध्ये किंवा आपण त्या अवॉर्ड्ससाठी नेसाव्यात की जेणेकरून ती साडी बघून लोकांनाही वाटेल की आपण कुठल्या तरी विणकराकडनं चांगली ओरिजिनल साडी घ्यावी वगैरे असं एक वाटत असतं. पण आजची साडी काहीतरी वेगळी आहे. मी नेहमी या पद्धतीच्या साड्या नेसत नाही, त्या पद्धतीची ही साडी नाही आहे आणि मी नेहमीच साडी नेसणं प्रिफर करते कुठल्याही अवॉर्ड्सनं जाताना. तशीच आजही मी साडी नेसली आहे, पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी, ग्लॅमरस, वेगळ्या पद्धतीचं ही साडी आहे आणि म्हणून मलाही खूप छान वाटते, खूप वेगळं वाटतं आहे. खूप छान दिसते. थँक्यू. तर महाराष्ट्राचा फेवरेट कोण आहे? या वर्षातली तुझी फेवरेट फिल्म कोणती स्वतःची सोडून? श्यामची आई मला आवडली. त्याच्यानंतर जिम्मा आवडली, जिम्मा 2 आवडली. छान. खरं तर या वर्षभरात खूप वेगळ्या फिल्म्स आलेल्या आहेत. इवन मला महाराष्ट्र शाहीर पण आवडली. छान फिल्म्स आलेल्या आहेत आणि खरं तर मजा येणार आहे त्या सगळ्या अवॉर्ड्स सिरेमनीला, कारण खरंच खूप चांगली कॉम्पिटिशन आहे. पहिलं एक अवॉर्ड ना प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं. मग ती पहिली कौतुकाची थाप असू देत किंवा पहिलं अवॉर्ड असू देत. तुला तुझ्या पहिल्या कौतुकाची थाप एक आठवण सांगायची असेल तर काय सांगशील? किंवा पहिल्या अवॉर्डबद्दलची एक आठवण असेल? येस, मला एक अवॉर्ड मिळालं होतं माझ्या नाटकासाठी आणि तेव्हा मी वयाने खरं तर लहान होते, पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी माझं नामांकन होतं आणि माझ्या सोबतीला खूप आत्तापर्यंत अनेक नाटकांमधनं मी ज्यांना लहानपणापासून पाहिलेल्या आहे अशा अभिनेत्रीच्या बरोबरीनं माझं नामांकन झालं होतं आणि मला असं वाटत होतं की जर समजा हा पुरस्कार मला मिळाला तर एक प्रकारचं उत्तेजन आहे. कारण आपण नेहमीच म्हणतो की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि नंतर उत्तेजनार्थ असतं. तर ही खरं तर त्यांचा आशीर्वाद आहे. तो अवॉर्ड कदाचित वेगळ्या माणसाचा असेल, वेगळ्या कोणीतरी केलेलं. माझ्याबरोबर वंदना गुप्ते आणि स्मिता तळवलकरांचं नॉमिनेशन होतं आणि त्यावेळेला ते अवॉर्ड मला मिळालं. तर मला असं वाटतं की मी लहान आहे म्हणून मला ते अवॉर्ड मिळालं होतं, पण ते माझ्यासाठी उत्तेजन आहे. एवढ्या मोठ्या अभिनेत्रींनी ना ते न देता त्यांना डावलून मला दिलं. डावलूनपेक्षाही मला असं वाटतं की त्या खूपच ग्रेट आहेत. तर ते माझ्यासाठी उत्तेजन आहे. हे माझं मुंबईतलं पहिलं अवॉर्ड होतं आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ते खरं तर त्यांच्यासोबत घ्यायला मला खूप आवडलं असतं. आता स्मिताताई नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी आपल्याबरोबर आहेत. त्या खूपच छान अभिनेत्री होत्या. वंदनाताई इतक्या अप्रतिम अनेक नाटकांमधनं काम केलेल्या अभिनेत्री, त्यांच्या सोबतीनं नॉमिनेशन मिळालं याचं मला खूप छान वाटत होतं त्यावेळेला आणि आजही वाटतं. बरं अनिता, तुझ्या सगळ्या चाहत्यांना प्रश्न आहे, नवीन वर्षामध्ये तू आमच्यासाठी काय एक्स्पेशल घेऊन येणार आहेस? मी एक छान चित्रपट नुकताच त्याचं चित्रीकरण संपवलेलं आहे आणि येत्या वर्षात तो प्रदर्शित होणार आहे. तो काय, कोणता, कसं काय हे सगळं तुम्हाला लवकरच कळेल. तुमच्यासमोर न येता काय होणार आहे, तुमच्यासमोर आणायलाच लागेल ते सगळं आणि तुमच्या पसंतीची पावती मिळाल्याशिवाय काहीच शक्य नाही, काहीच होत नाही. तुम्ही आमचे रसिक मायबाप आहात. आणि म्हणजे आता ह्या वर्षामध्ये आपली पुन्हा एकदा भेट होणार आहे हे निश्चित आहे. म्हणजे व्हायला हवी. डेफिनेटली. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.